बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, एफ ऑफ एक्स दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 4, देन एफ ऑफ एक्स एज एफ ऑफ एक्स दिलेलं आहे, त्यांनी फंक्शन दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स म्हणतात त्याला, एफ ऑफ एक्स काय दिले तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस काय दिले तुम्हाला 4, आणि या फंक्शनला त्यांनी विचारलंय ते मिनिमम बनतंय का मॅक्झिमम, तर कसं बनणार हे तर कळतंय ना. इथं मला सांगा पॉवर काय प्लस आहे ना, तर त्याचं डबल डिफरेंशिएट करून काय भेटणार, प्लसच भेटणार आहे, म्हणजे काय भेटणार आहे मिनिमा. एवढं तर कन्फर्म झालं, मला काय भेटणार आहे मिनिमा भेटणार आहे, एवढं तर कळतंय ना. मग याला परत एकदा डिफरेंशिएट डी एफ ऑफ एक्स ना, डी एफ ऑफ एक्स अपॉन काय डी एक्स काय होईल रे तुमचा 2x होईल आणि मायनस काय होईल 2. याला डबल डिफरेंशिएट केलं तर काय होईल डी स्क्वेअर वाय करून घेता, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स ला काय म्हटलं मी वाय म्हटलं, हा म्हणजे काय होईल 2 बनेल आणि प्लस 2 आला ना, काय आला प्लस 2 आला, प्लस 2 आलं म्हणजे काय झाला मिनिमा. हे तर आपल्याला माहित होतं ना, डायरेक्ट सॉल्व्ह करण्याची पण गरज, मिनिमा भेटला, पण कितीला भेटले हे काढायचंय, म्हणून याला कोणासोबत इक्वेट करा पहिल्यांदा 0 सोबत. मग तुमचं काय ना 2x बरोबर काय 2, देअरफॉर x इक्वल काय 1, x बरोबर काय 1, ही x ची व्हॅल्यू इथं टाका म्हणजे काय भेटेल मला y भेटेल. पण आपल्याला विचारलं काय त्याने, आपल्याला काय विचारलं फक्त x ची व्हॅल्यू विचारली, तरी आपण y काढतोय, y पण काढूया पटकन. 1 चा स्क्वेअर काय झाला 1, 2 इंटू किती 1 प्लस किती झाला 4, 1 मायनस 2 प्लस 4 किती झाला मायनस 1 म्हणा, किंवा याला काय करणार 1 मायनस सॉरी प्लस 2 म्हणजे किती आला 3, म्हणजे x ची व्हॅल्यू किती 1 आणि y ची व्हॅल्यू किती x, y, x ची व्हॅल्यू किती 1 आणि y ची व्हॅल्यू किती 3. पण आपल्याला विचारलं फक्त x ची व्हॅल्यू, आणि x ची व्हॅल्यू किती 1 आहे, आणि तिथे काय भेटणार आहे मिनिमम. कोणता ऑप्शन आहे हे कळालं.